तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, पीएम किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल, या दोन्ही योजना मिळून मित्रांनो 2-2 हजार रुपये 4-4 महिन्याला आपल्या खात्यावरती ट्रान्सफर केले जातात. आपल्या म्हणजे जे काही पात्र लाभार्थी शेतकरी त्यांच्या खात्यामध्ये. आता मित्रांनो, बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे बरेच सारे अजून पैसे बाकी आहेत, म्हणजे हप्ते बाकी आहेत येण्याचे. काही त्याचे कारण असतील, डीबीटी लिंक नाहीये किंवा आधार सीडिंग नाहीये किंवा तुमचं लँड सीडिंग नाहीये, अशा प्रकारचे वेगवेगळे कारण असू शकतात. पण मित्रांनो, सध्या अशी चर्चा सुरू आहे की येणाऱ्या 25-26 तारखेला किंवा महिन्याच्या अखेरपर्यंत तुमच्या खात्यामध्ये या दोन्ही योजनांचे पैसे म्हणजे पीएम किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाचे पैसे दोन्ही मिळून 4,000 रुपये खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार आहे डीबीटीद्वारे. अशा प्रकारचे बरेच सारे व्हिडिओ सध्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळत आहेत. परंतु मित्रांनो, यामध्ये दिलेली जी माहिती आहे त्याचे काही अधिकृत तारीख अजून कोणीही सांगितलेली नाही. कारण असं आहे मित्रांनो त्याचं, कारण की अजून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेलीच नाहीये. आता मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की या दोन्ही योजनांचे पैसे तुमच्या खात्यावरती नक्की कधी येऊ शकतात. तर मित्रांनो, मुद्दा असा आहे, समजून घ्या की जी पीएम किसान योजना आहे ती केंद्र शासनाची योजना आहे आणि सध्या मित्रांनो दिल्लीमध्ये विधानसभाची निवडणूक सुरू आहे आणि आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. आता मित्रांनो, आचारसंहिता लागू असल्यामुळे सध्या निधीची तरतूद केली जात नाही किंवा निधी वाटप केला जात नाही. आता मित्रांनो, ही जी निवडणूक आहे ती 5 तारखेपर्यंत चालणार आहे. 5 तारखेला निवडणूक संपल्यानंतर म्हणजे येणाऱ्या 8 फेब्रुवारीला याचा रिझल्ट लागणार आहे. जेव्हा मित्रांनो 8 तारखेला हा रिझल्ट लागेल विधानसभाच्या निवडणुकीचा, त्यानंतर मित्रांनो पीएम किसान योजनेची जे काही निधी असेल त्याची तरतूद केली जाईल आणि मग त्याचं वितरणाची जी तारीख, अधिकृत तारीख जाहीर करण्यात येईल. तोपर्यंत तर मित्रांनो पीएम किसान योजनेचे पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकत नाही. आता मित्रांनो, जोपर्यंत इलेक्शन संपल्यानंतर रिझल्ट लागत नाही तोपर्यंत तर पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे येण्याची तारीख फिक्स होणार नाही. म्हणजे निधीची तरतूद होईल, त्यानंतर तारीख जाहीर होईल आणि मगच पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकतात. आता मित्रांनो, या योजनेच्या पार्श्वभूमीवरतीच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर जोपर्यंत पीएम किसान योजनेची जो काय हप्ता आहे त्याची तारीख जाहीर होत नाही तोपर्यंत नमो किसान शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख सुद्धा जाहीर करण्यात येणार नाही. तर मित्रांनो, 8 फेब्रुवारीपर्यंत तर हे पैसे येणार नाही. त्यानंतर जेव्हा अधिकृत तारीख जाहीर करण्यात येईल तेव्हा आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ घेऊ छोटासा आणि तुम्हाला नक्की तारीख त्यामध्ये सांगण्यात येईल. तर मित्रांनो, दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालेले असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, आणि या व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त मित्रांबरोबर नक्की शेअर करा. भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.